तर ओम साईराम फॅमिली, आजचा दिवस आहे चौथा. तर आरती बिरती झाली आपली, सगळी पालखी बिलखी गेलेली आहे आपली इथून. तर आता आम्ही थांबलो कधीपासून CNG भरायला 2 तास झालं. 2 का 2.5 तास काहीतरी झालं. तिथं नाश्ता पर्यंत पण पोचली अर्धी पोरा. मुगदाल दे. हां घे बाबा घे. हॅलो. सकाळ चहा घेतलाय आणि खायला घेतलाय मुगदाल. हां. तर आता ते CNG पंपावर गाडी लावली आपला टेम्पो छोटा टीचेचा. तर नाश्ता पर्यंत पोचले. मला वाटत नाही का पालखी पोचली असं. बघू आपण फोन करून विचारू. तर 7:30 वाजता गाडी लावलेली. आम्ही इथं आता मागाशी सकाळी म्हणजे तर आत्ता कुठं जाऊन आम्हाला 11 वाजता CNG भेटले. लाईफमध्ये पाहिजे ना पेट्रोल भरतो. सवय करून घे, गाडीने टाकायला भेटेल. 5 भरतो यो. फुल करायला डायरेक्ट सोना. नाही तर वरती दुपारचा नाश्ता झालेला आहे. सगळ्या पोरांचा हॉल इथं समोरच आहे. याने इथं चालू केलं. इथं परत भाई 200 पाठवा, 100 पाठवा. नाही आता आलू पराठा आपला मला सांगते चालू कर. आता करते चालू काय ना मी. त्यांचं येईल तर अजून एक मागू हो काय जेवायचं नाही. आता करू सुरुवात करू ना. आता आरती चालू होते. मी आरती एन्जॉय करा. तर दुपारचे 3:15 वाजल्यात. आता एकटाच बसलो जेवायला. सगळ्यांना लास्ट मीच आहे. तर आता मी मागं तसं टेम्पोन बसलेलो. तर आता जेवायला काय माहिती आहे का, पुलाव आहे, रायता आहे, पापड आहे आणि लोणचं आहे. आणि काय बनवलं मलाच नाही माहिती. जंजीर आहे वाटतं. आता जेवते मस्त. तर आता वाजले संध्याकाळचे 5. तर आता आपली पोरं सगळी निघले नाश्ता पॉईंटला. 5-5:30 6पर्यंत पोहोचते नाश्ता पॉईंटला. आणि तिथनं आज आपल्याला कसाराचे खालतेच नाश्ता पॉईंट आहे आपला. आणि आज पूर्ण कसारा घाट चालायचा आपला. हनुमान मंदिरला वसते कसारा घाटाला वाटतं. तर आज फुल एन्जॉय करणार आहेत पोरं. फुल DJवर नाचणार आहे आज फुल पोरा. तर आता यात पालखी येते आपली पुढंच आहे थोडी. आणि ते एकदा व्ह्यू चेक करा. व्ह्यू काय भारी वाटते, एक नंबर.
तो पोचलो आता कसाराच्या खालीच आहेत आम्ही जस्ट. तर आता जस्ट पार्टी पोचली. आणि हा तुम्हाला एक सांगते मी, तर मी क्लिप्स कमी टाकते म्हणून असं समजू नका का पोरा 10-15 मिनिटांनी लगेच पोचतील. जवळ आहे प्रत्येक पट्ट्याला 2-2.5 तास 3 तास चालतात पोरा. 2.5-3 तास चालतानाच कंपल्सरी प्रत्येक पट्ट्याला. तर मग तुम्हाला वाटत असेल का जवळच आहे मग कमी क्लिप्स टाकते, असं काय नाही. ब्लॉग मोठा होईल म्हणून मी कमी क्लिप्स टाकते. तर आता जस्ट पोचले. तर आता हा भाई घे आता पोरं येऊन दे हळू चहा बी पिऊ आणि निघू वरती. फुल मजा करणार आहे. बाबा की तर आता मागाशीपासून आम्ही छोटवाकडे आम्ही चालतो. नुसत्या शिट्ट्या वाजवतो, विनाकारण शिट्ट्या वाजवतो. साईराम इकडे बघा साईराम. ओके. तर आता आहे ना पोचलो रात्रीच्या वस्तीला. तर एवढी डेंजर थंडी असते ना, डेंजर पाण्याला घाबरतो पोरं, एवढी डेंजर थंडी असते. आता आरती चालू होते. चला तुम्ही आरती एन्जॉय करा. जेवायला व्हेज नूडल्स
आणि व्हेजच भेटत लागला 8 दिवस, तरी पण सांगते तुम्हाला मी, ज्यांना नाही माहिती त्यांना. नूडल्स व्हेज, व्हेज राईस, पनीर चिल्ली आणि हलवा गाजरातला. हलवा बघला का गाजरातला. मामा बसलाय, कुशाला आहे. आता जेवतो जातो. इथं थंडी बोला ना लई भीती वाटते इथं. वाघ मागायला लागला काही भीती वाटतो. वाराच एवढा आहे ना, वारा बाबा बेकार वारा आहे इथं. आता नशीब तिथं जागा भेटल्या आम्हाला झोपायला, तिथं कमी वारा आहे. मग तो बांधू दादा ठीक आहे, पण मी मधीनच. काल काय झालं काय माहिती, रातची झोपेन बरोबर होता नको. काल मधीच झोपलेला, ऐकत नव्हता करेल. आज मी मधीन बस. चला जेऊ, थंड होईल. थंड झाला बी 5 मिनिटां. तर आलो आता झोपायला. आता एवढी थंडी वाढत चालली ना, टाइम टू टाइम लई डेंजर, लई भीती वाटायला लागली आता, लई थंडी वाजते आता. तर आणि हा एक बोलते मी, मला दोन्ही गावात नाही ना जाम म्हणजे जाम सपोर्ट भेटला आहे. तुमचा सपोर्ट असंच राहून द्या माझ्या मागं. थँक्यू. दोन्ही गावातनं पण, कांदेश्वर आणि छोटा कांदा आणि मोठा कांदा, थँक्यू दोन्ही गावाला पण. असा सपोर्ट कायमचा राहून द्या माझ्या मागं. आणि आपल्या आयपी जेव्हा पोचल शिर्डीला 13 तारखेला, तेव्हा सर्वांनी नक्कीच या, मला तर म्हणणं आहे. आणि भंडाऱ्याला पण सर्व या घरोघर, म्हणजे ते गावातले पण, आपल्या छोट्या घाण्यातले पण आणि मोठ्या घाण्यातले पण. तर शपथ लय चांगला वाटेल मला पण, आणि पूर्ण आपल्या साई भक्तांना आपल्या. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, आणि भेटू उद्या. बाय. नमस्कार.